मी मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर ठाणे आणि पुणे पिंपरी बद्दल सुद्धा भाजपच्या भूमिका स्पष्ट करण्यात आल्या आहेत। मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर शिक्कामोर्तब केले। विरोधकांना जिथे फायदा होण्याची शक्यता आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे। ठाण्यामध्ये भाजपनं शिंदेच्या कोर्टात चेंडू ढकललाय। महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याची चाचपणी करून सांगा असं भाजपनं शिंदेना कळवलंय। पुणे आणि पिंपरीमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे। पुणे आणि पिंपरीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना देखील स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे। त्यांना काय म्हणायचं मला माहित नाही। मी महायुतीचं सांगितलं कारण मी महायुतीच्या राज्य समन्वय समितीचा सदस्य आहे। त्यामुळे तिथं जी चर्चा झाली त्याप्रमाणे आता दिवाळीनंतर आमची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी झाली की दर मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक माझ्याच निवासस्थानी असते। येणाऱ्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होती ते आपल्या मुंबई प्रतिनिधींना कळेल। धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार आहेत असं करुणा मुंडेंनी म्हटलंय। गोपीनाथ मुंडेंप्रमाणे धनंजय मुंडे यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व बनवलं असं करुणा मुंडेंनी म्हटलंय। पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या विचारांची खरी वारसदार नाही असं देखील करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे। धनंजय मुंडेंनी मी पण त्यांच्या संघर्षमध्ये सोबत होती आणि मी बघितलेला आहे त्यांचा संघर्ष पूर्ण 2009 पासून 2019 पर्यंत। तो आज धनंजय मुंडेंनी त्यांचे जे कर्तव्य आहे ते काढून दाखवलेलं आहे आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे राजकीय वारसा मी बोलते की धनंजय मुंडेच आहे। त्यांच्या माझा कोई वाद नाहीये, त्यांची वृत्तीचा वाद आहे। आम्ही दोघांच्या मध्ये त्यांची वृत्तीचा वाद आहे। आज पंकजाताई जरी असं म्हणणं जाय की मी खरी वारसदार आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची, तो नाहीच। क्योंकि राजकारणामध्ये जे वारस असतात ते पोटाचे नसून विचारांचे असते, जे धनंजय मुंडेंनी पार पाडलं। अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आपण मोदींचा भक्त असल्याचं वक्तव्य केल्यानंतर विरोधकांकडून आता टीकेची झोड सुरू आहे। ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत असा थेट आरोप किशोरी पेडणेकरांनी केलाय। तर ईडीची नोटीस आली का असा सवाल रमेश पाटलांनी महेश कोठारे यांना केला आहे। मुंबईमधल्या कार्यक्रमात महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं निशाणा साधलाय। ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना वाचवण्यासाठी महेश कोठारे भाजपवर स्तुतीसुमनं उधळतायत असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केलाय। ते कलाकार आहेत, बरोबर आहेत। सुनबाई अडकले एका ऍक्सिडेंटमध्ये, कसं वाचवायचं अशी मुक्ताफळं सुमनं उधळल्याशिवाय आणि जी काय एक संस्कृती तयार होते, मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे, जे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं पण शौर्याबरोबर कौर्य पण दाखवलंय, मी एवढंच म्हणेन। उर्मिला कोठारे यांच्या कारनं मुंबईमध्ये 2 मेट्रो कामगारांना चिरडलं होतं। 28 डिसेंबर 2024 ला कांदिवलीमध्ये अपघात झाला होता। या अपघातामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी झाला होता। अपघातामध्ये उर्मिला कोठारे आणि त्यांचा ड्रायव्हर सुद्धा जखमी झाला। या अपघातामध्ये उर्मिला कोठारे यांच्या ड्रायव्हरवर देखील गुन्हा नोंद झालाय। या प्रकरणामधून उर्मिला कोठारेंना वाचवण्याचा प्रयत्न महेश कोठारे करत असल्याचं पेडणेकरांचं म्हणणं आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधल्या रमेश पाटलांनी महेश कोठारे यांना फोन केला। तुमच्या मागे ईडी लागली नाही ना असा सवालच रमेश पाटलांनी केलाय। महेशजी, काय झालं माहिती का, आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत। अच्छा, आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी पासून तुम्हाला चाहत आहे, पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही। आपल्याला ईडी वगैरेची नोटीस तर नाही आली ना विषयावर? तेच कसं आहे, तुम्ही कलाकाराची जात नसते माहिती का। अरे पण माझं मत असू शकते ना, मत असू शकतं पण असं वाटतं असू शकते ना, पण तुम्ही का नसू शकते माझं मत?
आणि ज्या माणसाने, ज्या मोदींनी इतकं मोठं काम केलं ह्या देशासाठी, इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची इतकी वर्ष नाही झालं, ते आता झालेलं आहे. त्याच्यात काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का? ज्या माणसाने आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे, जो स्वतःच्यासाठी काही करत नाही, सगळं देशासाठी करतो, त्याचं कौतुक करायला काय झालं? ते तर आहे म्हणा तुमची गोष्ट, कारण की आपण भाजप विरोधात नाहीये पक्षाच्या. मग भाजप विरोधात काय? मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज, आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे. काय म्हणणं आहे बोलत. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी महेश कोठारेंची बाजू उचलून धरली. महेश कोठारे यांनी जर भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याबद्दल जर कौतुकोद्गार काढले असतील, तर यांचं पोट कशाला दुखायला पाहिजे? यांना का जुलाब होत आहेत? त्यांना जर जुलाब होत असेल तर त्याच्यावर त्यांनी गोळी घ्यावी, कारण त्यांनी कलाकारांनी त्याचं वैयक्तिक मत मांडलं. तुम्हाला काय चूक आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय? हे काही राजकीय व्यक्तिमत्व नाही. मोदीजींवर प्रेम करणारे आपल्या देशातच नाही, विश्वात लोक आहेत. एखाद्या कार्यक्रमात महेश कोठारेंनी मी मोदी भक्त आहे आणि महापौर भाजपाचा होणार असं वक्तव्य केलं असेल, तर त्याला अशा प्रकारे संजय राऊतांनी वळण देणं हे चुकीचं आहे. दंगेकर यांच्याकडनं मोहळांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. गोखले लँडमार्कची जाहिरात करतानाचा मोहळांचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलाय. तर मी गोखले बिल्डरचा भागीदार नाही असं स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिलं आहे. जैन बोर्डिंग जमीन विक्रीच्या मुद्द्यावरून रवींद्र दंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. दंगेकरांनी मोहोळ यांचा जुना व्हिडिओ ट्विट करत व्हायरल केलाय. हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर दंगेकरांनी काय म्हटलं तेही बघा. कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतं, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रिपदाच्या नियमामुळे मंत्रिपद मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी जड अंतकरणानं हे कंपनीतून बाहेर पडले. बरं, खरंच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे, कारण यांचे 50% शेअर कुणाला दिलेत याबद्दल कोणतीही माहिती यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींच्या फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट नसणार का? काय वाटतं? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय असं धंगेकर म्हणाले. यावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी धंगेकरांनी सुद्धा अशीच एक जाहिरात केल्याचा दावा केलाय. जैन बोर्डिंगची जागा बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे. दंगेकरांचा आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी अशी जाहिरात केली, त्यांच्यावर कारवाई करावी. ते जर अशा कुठल्या कंपनीत असतील आणि त्यांनी जर असं काही केलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. मुरलीधर मोहोळ हे अडचणीत आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी पुढे येऊन याच्या संदर्भात खुलासा केला पाहिजे. आणि ज्या कंपन्यांनी एका ट्रस्टची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला, 2.5-3 हजार कोटी रुपयाची जागा 2 कोटी रुपयात बळकावण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. या सर्व वादावर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं तेही पाहूया. जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार पुण्यातल्या गोखले बिल्डरनं केलाय. मी गोखले बिल्डरचा भागीदार आहे असा माझ्यावर आरोप करण्यात येतोय. हा व्यवहार झाला तेव्हा मी गोखले बिल्डरचा भागीदार नव्हतो. मी शेती करतो असं मी लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. मी काही ठिकाणी बांधकाम व्यवसाय सुद्धा करतो. एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का? मला काहीही लपवण्याची गरज नाही असं मोहोळ यांनी म्हटलं. दरम्यान जैन बोर्डिंग प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी पुणे महापालिकेकडे अर्ज केला होता. गोखले बिल्डरऐवजी ट्रस्टनेच हा अर्ज का केला असा संशय आहे. या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांसह पालिकेचे अधिकारी अडकल्याचा संशय आहे. या व्यवहारामध्ये जैन बोर्डिंगचे ट्रस्टी आणि पालिकेचे अधिकारी यांच्यातही संगनमत झालं का असा संशय आहे. जैन बोर्डिंग प्रकरणातील जमिनीचा व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा 1 नोव्हेंबर पासून उपोषणाला बसणार असा इशारा जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांनी दिलाय. 29 ऑक्टोबरला
जैन समाज राज्यभरामध्ये एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार आहे. कि 29 तारीख के दिन में 29 तारीख को सकल जैन समाज की जितनी श्रावक श्राविकाएं हैं उन सभी ने, चाहे वो जहां से हों, वो भगवान महावीर स्वामी को बचाने के लिए सभी को उपवास करना है, सभी को अनशन करना है. जिससे अनशन में अनशन करे, एकासन में एकासन करे, लेकिन सबको उसके लिए त्याग करना है. और हजारों लाखों लोग इसमें बैठने वाले हैं. हमारी संपत्ति, हमारा मंदिर, हमारा कैंपस एचएनडी यदि सरकार ने हमको नहीं दिया तो 1 तारीख से मेरा अनशन तय है. अन्न जल का त्याग पक्का है. तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं गणित फिसकटणार असल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत, तर काँग्रेसची मात्र स्वतंत्र लढण्याची भूमिका आहे. मुंबईत महायुती एकत्र लढणार हे निश्चित झालेलं असताना महाविकास आघाडीचं गणित मात्र फिसकटणार आहे. कारण ठाकरे बंधू एकत्र लढणार असले तरी काँग्रेसनं मात्र वेगळं लढण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यातच मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांची चन्नीथला यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत स्वबळावर लढावं अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी मांडली आहे. मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली. आपण आता काँग्रेस म्हणून एकटं लढून नंतर आपण अलायन्स करूही शकतो, असं अनेक वेळेला झालेलं आहे. ज्यावेळी PSCची मीटिंग झाली त्यावेळी बिलकुल कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की यावेळच्या मुंबई महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये जे आहे ते आपली भूमिका वेगळी असली गेली पाहिजे. परंतु आमच्याकडे कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेत असताना त्या ठिकाणी जे आहे ते पक्षश्रेष्ठींशी याबद्दल चर्चा केली जाते, त्याच्यानंतर या संदर्भामधला निर्णय घेतला जाईल. काँग्रेसने तिथे जावं की नाही जावं हे काँग्रेसच्या स्थानिक युनिटवर आम्ही सोडलेलं आहे. कारण ह्या स्थानिक निवडणुका आहे, त्याचा अर्थ दुसरा कोणी काही काढायची गरज नाही. मुंबईमध्ये त्याच्या युतीचा अधिकाधिक फायदा त्या दोघांना होईल, तर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये बोट दाखवायची गरज नाही. दरम्यान भाई जगतापांच्या वक्तव्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी खोचक टोला लगावलाय. कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही. आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे. मुळामध्ये भाई जगताप यांची मुलाखत मी ऐकली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे. आम्ही उद्धवजींबरोबरच आत्ता जायचं की नाही हा विचार करतो आहोत. 2002, 7, 12, 17 आम्ही वेगवेगळेच लढलो होतो स्थानिक स्वराज्य याला. महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या 47 सत्ताधारी आमदारांचा देखील यामध्ये समावेश आहे. तर कोणत्या पक्षाच्या किती आमदारांना निधी देण्यात आलाय ते आपण पाहूया. तर भाजपच्या 37, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 10, शिवसेना शिंदे गटाच्या 5 आणि इतरांना 2. महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी. पहिल्यांदाच निवडून आलेल्या 47 सत्ताधारी आमदारांना निधी. विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीकडून मोर्चे बांधणी. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्या आमदारांकडून वाढीव निधीची मागणी केली जात होती. सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची योजना होती. तिजोरीवर पडलेला ताण लक्षात घेता 10 कोटींचा निधी देण्याची योजना तुर्तास बाजूला ठेवण्यात आली. एकीकडे निधी नसल्यानं शासकीय कामांवर परिणाम झाला असतानाच आमदारांना खुश करण्यासाठी निधीची खैरात. देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्यानं दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे महाराष्ट्रात. इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही. जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. पण यांची डोकी फिरलेली आहेत. अहंकार आहे, मस्तवालपणा आहे, मगरुरी आहे. काही होणार नाही. ही लाच आहे. 5 कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही.
आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे. यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल. नवोदित आमदार असतो, जो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं. प्रत्येकाला विकास कामं करायची असतात आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय? आजच्या दाराने आलेला हा माणूस यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात हे या भोंग्याला माहीत आहे का? केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं.